नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो विशेष महत्त्वाचा यासाठी असणार आहे की आपण काय केलेलं आहे या भागामध्ये आज अतिशय महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी जरा ब्रॉडली आजच्या दिवस आपण विचार करणार आहोत, कारण हे पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट असतील परीक्षेच्या दृष्टीने, म्हणून आपल्याला चांगलं जरा थोडंसं सविस्तर पद्धतीने बघायचं आहे। चला, पहिला प्रश्न काय आहे ते समजून घेऊयात। काय म्हटलंय बघा, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे, या अगोदर हा विचारला गेलेला आहे। ओके, इथे काय म्हटलंय, दिनविशेष आहे, तर काय म्हटलेलं आहे, जागतिक क्षयरोग दिन हा कधी साजरा केला जातो, या प्रकारचा हा प्रश्न आहे। आणि हा जो दिवस आहे मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि हा जो दिवस आहे हा 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो। आणि याच्या रिलेटेड आपल्याला परीक्षेमध्ये काय काय विचारलं जाईल बघा। या ठिकाणी मी एक ही इमेज तयार केलेली, वर्ल्ड टीबी डे म्हणून। आता क्षयरोगाला आपण टीबी म्हणतो, टीबी म्हणजे काय तर ट्यूबरक्लोसिस असं आपण त्याला म्हणतो। तर आता हा जो दिवस आहे हा दिवस मार्च 24 ही जी तारीख आहे या तारखेला साजरा केला जातो। आपण 2025 ची जर थीम पाहिली, मी ही मुद्दाम दोन्ही वर्षाची थीम दिली तुम्हाला, कारण या थीम मध्ये तुम्हाला एक साम्य दिसतं बघा। इथे काय म्हटलं आहे, हे वाचून घ्या व्यवस्थित। काय म्हटलंय, यस वी कॅन एंड टीबी म्हणायलंय, आपण टीबीला संपवणार आहोत, बरोबर आहे की नाही, संपवू शकतो। आता इथे काय पुढे परत 25 मध्ये जरा 3 शब्द ऍड केलेले होते। इथे काय, कॉमिट, वचनबद्ध आहोत आपण टीबी संपवण्यासाठी। त्यानंतर इन्व्हेस्ट म्हणालोय, त्यासाठी गुंतवणूक करायची आहे। ओके, लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा द्यायच्या आहेत आरोग्याच्या। त्यानंतर डिलिव्हर म्हटलं आहे, बरोबर आहे की नाही, टीबी मधून मुक्त करायचं आहे, अशा प्रकारे याचा अर्थ होतो। आणि मग व्यवस्थित क्लिअर करा, 2026 ची जी काय थीम आहे ती तशीच आहे, फक्त काय केलेलं आहे, हे जे 3 शब्द, हे 3 शब्द या ठिकाणी काय केलेत, कट केलेले आहेत आणि तीच थीम आहे। काय आहे, यस वी कॅन एंड टीबी, अशा प्रकारे वी कॅन एंड टीबी अशा पद्धतीचा त्या ठिकाणी काय घेतलंय, थीमचा म्हणजे लाईन घेतलेली किंवा उद्देश त्या पद्धतीचा आहे, संपवण्याचा आहे आपल्याला। आता उद्देश बघा रे, तर क्षयरोगाबद्दल म्हणजे टीबी बद्दल जागरूकता पसरविणे हा या दिवसाचा काय आहे तर उद्देश आहे। आणि त्याचबरोबर टीबी हा जो आजार आहे या आजाराचा सामना करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणं हे या टीबीचा महत्त्वाचा उद्देश दिसून येतोय। आणि त्यानंतर बघा 24 मार्च 1882 ला, व्यवस्थित समजून घ्या या दिवसाचं महत्त्व आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी। 24 मार्च 1882 ला डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी काय केलं होतं, क्षयरोगास कारणीभूत असलेला जो काय जीवाणू आहे, ओके, ज्याला तुम्ही बॅक्टेरिया असं म्हणता, तर या जीवाणूचा त्यांनी काय लावला होता, शोध लावला होता, ज्याला बॅक्टिलस ट्यूबरक्लोसिस असं आपण म्हणू शकतो। आणि बघा त्यानंतर परत पुढे पहिला जागतिक क्षय दिवस हा जो आहे तो 1983 मध्ये म्हणजे प्रथमतः साजरा करण्यात आलेला होता। हे या दिवसाचं महत्त्व आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही। एवढी माहिती एकदा तुम्ही काय करा तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, खूप जबरदस्त माहिती। पुढे जाऊयात, पुढे बघा त्यानंतर काय म्हटलंय, ग्लोबल टेररिझम इंडेक्स आहे जो 2026 मध्ये प्रकाशित करण्यात आला। आणि मग या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर हे इथं दिलंय, पहिल्या क्रमांकावरती पाकिस्तान देश आहे। कोणता देश आहे, पाकिस्तान देश आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो अगोदर समजून घेऊयात, हा ग्लोबल टेररिझम इंडेक्स म्हणजे नेमकं काय आहे, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये म्हणजे पब्लिश करण्यात आलेला आहे। आणि त्याचा उद्देश काय बघा रे, तर जगातील दहशतवादी पातळी मोजणारा हा वार्षिक अहवाल असणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि पब्लिश कोण करतं व्यवस्थित समजून घ्या, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, ज्याला इन शॉर्ट आपण IEP या पद्धतीने म्हणतो, IEP या संस्थेच्या माध्यमातून पब्लिश केला जातोय। आणि आता उद्देश काय समजून घेऊयात बघा, दहशतवादी हल्ल्यांची संख्या, मृत्यू किंवा मृत्यू संख्या आपण असं म्हणूयात, आणि जखमी झालेल्यांची जी काय संख्या आहे, दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेले लोक किती आहेत
जखमी झालेले लोक किती आहेत यांची संख्या ही बघा. आर्थिक नुकसान दहशतवादामुळे किती झालंय आणि त्याचा एकंदरीत समाजावरती परिणाम कसा झालेला आहे, या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर ज्या देशामध्ये याची तीव्रता दिसेल तो देश या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती येईल. आणि पाकिस्तान हा जो देश आहे हा देश पहिल्या क्रमांकावरती यासाठी आहे कारण या ठिकाणी जवळपास लक्षात ठेवा, इथे जर आपण पाहिलं 8.574 एवढं त्याला काय आहे तर या ठिकाणी त्याची मार्किंग आहे, हे लक्षात घ्या. बघा GTI गुणांनुसार रँक म्हणायला येते, त्याची रँक पहिली आहे आणि त्याची मार्किंग तेवढी आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मार्किंग वगैरे काय विचारलं जाणार नाही परीक्षेमध्ये. पुढे जाऊयात. बघा GTI 2026 चे मुख्य निष्कर्ष काय आहेत. बघा पाकिस्तान हा जो आहे या यादीमध्ये प्रथमतःच पहिल्या क्रमांकावरती आला. आता पुढे बघा, त्यानंतर परत पुढे त्याची प्रमुख कारणे काय आहेत तर तेहरीक ए तालिबान पाकिस्तानची ही एक दहशतवादी संघटना आहे TTP नावाची आणि तिच्यामध्ये सक्रिय वाढ होत आहे म्हणून हा जो देश आहे हा पहिल्या क्रमांकावरती किंवा दहशतवादी कारवाया अधिक होत आहेत. अफगाणिस्तान सीमेवरील अस्थिरते अंतर्गत सुरक्षेची आव्हाने या ठिकाणी निर्माण झालेली आहेत आणि ग्लोबल टेररिझम इंडेक्स जो आहे 2026 त्याच्यानुसार म्हणजे हा जो इंडेक्स आहे यानुसार भारतात दहशतवादी घटनांमध्ये सुमारे 43% जी घट आहे ती या ठिकाणी दिसून येत आहे आणि ही घट झाल्यामुळे भारत देश कितव्या क्रमांकावरती दिसत आहे तर 13व्या क्रमांकावरती या इंडेक्समध्ये दिसत आहे. म्हणून हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. ओके, त्यानंतर रशिया जो आहे तो 17व्या क्रमांकावरती आहे आणि या ठिकाणी कुठेही तुम्हाला चायना दिसत नाही आहे. बघा म्हणजे चायना दहशतवादी म्हणजे कारवायांपासून थोडंसं कसा आहे तो अलिप्त आहे, हे या इंडेक्समधून आपल्याला लक्षात येत आहे. आपण पुढे जाऊयात. ह्याचा वाटलं तर स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्याकडे ठेवा, म्हणजे हे पण गरजेचं आहे. ओके, हे लिहून घ्या. पण आता पुढे जाऊयात. त्यानंतर बघा 2027ला फिफा महिला वर्ल्ड कप होणार आहे. तर हा जो वर्ल्ड कप आहे हा वर्ल्ड कप नेमकं कोणत्या देशामध्ये होणार आहे तर तो ब्राझीलमध्ये होणार आहे. आणि त्याच्या रिलेटेड माहिती बघा, आगामी महत्त्वाच्या ज्या काय क्रीडा आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये, ओके, येणाऱ्या काळात कोणत्या क्रीडा या सर्वात महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तर 2028ला एक स्पर्धा होणार आहे जिला तुम्ही वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स इंडोर म्हणाले बरं का, इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही होणार आहे आणि ही भारतामध्ये प्रथमतःच होत आहे. म्हणून ही पण गोष्ट महत्त्वाची परीक्षेसाठी विचारलं जाईल. 2026ला 13वे राष्ट्रकुल खेळ जे आहेत ही जी स्पर्धा आहे ही स्कॉटलँडला प्रामुख्याने होणार आहे आणि ग्लासगो या ठिकाणी स्कॉटलँड देशामधलं ठिकाण आहे तिथे. आणि 2027चा फिफा वर्ल्ड कप हा जो आहे महिला वर्ल्ड कप हा ब्राझील या देशात होणार आहे. आपण त्याच्यावरती प्रश्न तयार केला आहे. आणि 2030 मध्ये 24वे फिफा वर्ल्ड कप हे जे आहे ते मोरोक्को आणि हे मोरोक्को कुठं आहे स्पेन पोर्तुगाल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, तिथे होणार आहे. लक्षात ठेवा या 2 देशांमध्ये होणार, 3 देशांमध्ये प्रामुख्याने होणार आहे. 2030चे 24वे राष्ट्रकुल खेळ जे आहेत हे प्रामुख्याने भारतात होणार आहे. भारतात कुठे तर अहमदाबाद जे गुजरातमध्ये आहे त्या ठिकाणी होणार आहे. आणि 2027 ची जी काय एशियन रायफल्स ही जी स्पर्धा आहे ही पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? अशा या आगामी स्पर्धा असणार आहेत म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा अणुतीन चारण विराकुल हे जे आहेत ही कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी नुकताच म्हणजे पदभार स्वीकारला आहे तर ते थायलंडचे नवे पंतप्रधान आहेत. कुठले? थायलंडचे नवे पंतप्रधान कोण तर हे नाव तुम्हाला विसरायचं नाही. ही त्यांची इमेज
आणि त्यांचा पक्ष आहे बघा भूम जाताई पार्टी आणि ते थायलंडचे 32वे पंतप्रधान असणार. ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. निवडणुका झाल्या होत्या तर निवडणुका बघा जागा होत्या 498 आणि या 498 पैकी त्यांना 293 म्हणजे मतं मिळाली आणि ते या ठिकाणी पंतप्रधान झालेले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक आहे. त्यांची अधिकृत भाषा ही थाई आहे. त्यांचं चलन हे थाई बात आहे आणि तिथला सम्राट हा बघा वजिरा लॉंग कॉर्न हे आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ हे जे आहे हे बघा 5,93,920 चौरस किलोमीटर. लोकसंख्या अंदाजे 7 कोटीपेक्षा अधिक आहे आणि तिथला प्रमुख धर्म हा बौद्ध आहे. 95% लोक तिथे बौद्ध आहेत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढे जाऊयात आपण. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली आणि ती कुस्ती स्पर्धा ही 68वी होती. हे देखील परीक्षेत विचारलं जातं आणि ही स्पर्धा कुठे पार पडली तर ती पुणे वाघोली या ठिकाणी पार पडली. याचा काय महत्त्वाचा डेटा दिलाय लक्ष द्या. तर विजेता कोण झालेले हर्षवर्धन सदगीर जो नाशिकचा आहे आणि त्यानंतर उपविजेता कोण आहे तर महेंद्र गायकवाड जो सोलापूरचा आहे आणि ठिकाण होतं बघा वाघोली पुणे. हे लक्षात ठेवा. 68वी ही आवृत्ती होती आणि आयोजन केलं होतं वाघोली पुणे या ठिकाणी आणि कुणी केलं होतं आयोजक कोण होतं तर रामकृष्ण सातव पाटील हे आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. आता लक्षात घ्या हे पण गरजेचं आहे. नाशिकच्या बघा हर्षवर्धन सदगीर यांनी काय केलं होतं जानेवारी 2020 मध्ये पुणे येथे झालेल्या 63वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली होती. त्यांनी या अगोदर कधी जिंकली होती 2020ला जिंकली होती जी 63वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती. हे देखील लक्षात ठेवायचे. 65वी जी स्पर्धा होती ती शिवराज राक्षे यांनी जिंकली आणि 66वी सिकंदर शेख, 67वी पृथ्वीराज मोहोळ आणि 68वी कुणी आता हर्षवर्धन सदगीर यांनी जिंकलेले आहे. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा तर ॲलिन सोली हे जे आहे हे हा एक ब्रँड आहे आणि या ब्रँडचे 2026 मध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची निवड करण्यात आलेली तर याचं करेक्ट उत्तर काय आहे सानिया मिर्झा यांची काय करण्यात आलेली निवड करण्यात आलेली इथंच तुम्हाला दिलं आहे. त्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक जी आहे या पंजाब नॅशनल बँकची ॲम्बॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची निवड करण्यात आली तर बघा हरमनप्रीत कौर यांची करण्यात आलेली. हरियाणा महिला आयोगाच्या ॲम्बॅसेडर कोण आहेत ब्रँड ॲम्बॅसेडर तर शेफाली वर्मा आहेत आणि त्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप जो होता याचे ब्रँड ॲम्बॅसेडर रोहित शर्मा हा आहे आणि त्यानंतर सिटी युनियन बँकेचा हे ब्रँड ॲम्बॅसेडर रवींद्र जडेजा आणि भीम पेमेंट्स ॲप जो आहे त्याचा ॲम्बॅसेडर महेंद्रसिंग धोनी आणि टेबल टेनिस स्पर्धा त्याचा ॲम्बॅसेडर आहे शरद कमल आणि त्यानंतर युनायटेड नेशन रोड सेफ्टी जे आहे त्याचा ॲम्बॅसेडर सचिन तेंडुलकर. नुकतीच निवड झालेली ही तुम्हाला 100% विचारलं जाईल आणि जनगणनेचं पण 100% विचारलं जाईल. जनगणना 2027ला आता सुरू होणार आहे तर त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर सुदर्शन पटनायक हे आहेत आणि त्यानंतर बघा प्लेक्झिटी AI जे आहे याचे कोण आहेत तर बघा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आहे आणि त्यानंतर परत बघा युनिक्लो हे एक ब्रँड आहे जपानचं युनायटेड नेशनच्या माध्यमातून चालवलं जाणारं जपानमध्ये आहे तर त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर जसप्रीत बुमराह आहेत. आणि आता पुढे जाऊयात. चला लक्ष द्या. त्यानंतर पुढचा आपण जो काय भाग आहे तो व्यवस्थित जाणून घेऊयात. काय म्हटलंय बघा भारतातील पहिले डिजिटल ट्विन बंदर कोणतं आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर हे जे आहे बघा तर VO बघा इथे नाव दिलंय VO चिंदबरनार बंदर हे आहे. लक्षात राहू द्या भारताचं पहिलं डिजिटल ट्विन बंदर असणार आहे हे लक्षात घ्या. त्याचं हे नाव असणार आहे अधिकृत VO चिंदबरनार बंदर आणि उद्घाटन कोणी केलंय सर्वानंद सोनोवाल यांनी उद्घाटन केलंय कारण ते पोर्ट्स शिपिंग आणि वॉटरवेज मंत्री आहेत. त्यानंतर विकसित कुणी केलंय
तर इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने ते काय केलं आहे, विकसित केलं आहे. यासाठी 24.62 कोटी निधी हा लागलेला आहे आणि 6 महिन्यात त्यांनी पूर्ण केलेलं आहे. उद्घाटन झालं होतं 23 फेब्रुवारी 2026ला आणि कुठे झालं होतं तर हे थुथुकुडी कुठे आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. आणि त्यानंतर परत पुढे याचं वैशिष्ट्य काय असणार आहे बघा. बघा तर एखाद्या वस्तू किंवा प्रणालीचा रिअल टाइम डिजिटल मॉडेल तयार करणारं हे एक बंदर असणार आहे. त्यानंतर बंदरातील सर्व क्रिया, मग कोणत्या क्रिया, कोणते कामं तर जहाजाचं येणं जाणं असेल, त्यानंतर वातावरण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिजिटल स्वरूपामध्ये दिसणार आहेत. आलं का लक्षात, ऑनलाईन दिसणार आहेत. म्हणून याला आपण डिजिटल ट्विन बंदर असं म्हणायलो. आणि त्यानंतर बघा तर हे काय महत्त्वाचं नाही आहे, पूर्वीचं नाव फक्त लक्षात राहू द्या, तुतीकोरीन बंदर म्हटलं गेलं आहे आणि 2011ला याचं हे नाव ठेवलं होतं. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलंय, WHO ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतात, या संघटनेमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सुरू केली अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलंय. मग ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण, डोनाल्ड ट्रम्प असं आहे. आणि तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की WHO मधून नुकतेच बाहेर पडणारे दुसरे राष्ट्र कोणतं आहे तर ते दुसरे राष्ट्र कोणतं आहे बघा, तर दुसरा देश हा अर्जेंटिना आहे, पहिला देश हा अमेरिका आहे. आणि त्यानंतर मार्च 2026 रोजी युनायटेड नेशनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांना त्यांनी काय केलं होतं, पत्र पाठवलं होतं अर्जेंटिनाने. आणि त्यानंतर अर्जेंटिना 1948 पासून WHO काय होता, सदस्य होता. आणि USA नंतर तो WHO सदस्यत्व सोडणारा दुसरा राष्ट्र किंवा दुसरा देश ठरणार आहे. आणि हे लक्षात घ्यावा, WHO जी आहे तिची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय हे स्वित्झर्लंडमध्ये आहे. स्वित्झर्लंडमध्ये नेमकं कुठे, जिनिव्हा. आणि महासंचालक बघा तर डॉक्टर टेड्रॉस हे आहेत. तर हे गुटेरस हे कुणाचे सरचिटणीस आहेत, युनायटेड नेशनचे. आणि त्यानंतर बघा टेड्रॉस आधनोम ग्रेवेसस असा आहे. आणि सदस्य देश बघा रे, तर पूर्वी 194 देश होते आणि आता 2 देश बाहेर पडतायत, तर 192 देश राहणार आहेत. आणि जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला साजरा करतो. उद्देश काय आहे संस्थेचा तर जागतिक आरोग्य सुधारणे, रोग नियंत्रणात ठेवणं, महामारीचा म्हणजे प्रतिकार करणं आणि वैद्यक मदत पोहोचविणं, अशा प्रकारचे आरोग्याच्या संदर्भातले त्यांचे कामं आहेत. हे महत्त्वाचे. पुढे जाऊयात. बघा जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र ज्याचं नाव काय आहे, साऊथ पार्स आणि नॉर्थ फील्ड, हे प्रामुख्याने कोणत्या 2 देशादरम्यान विभागलेले आहे तर हे जे आहे प्रामुख्याने इराण आणि कतार. लक्ष द्या, या ठिकाणी म्हटलंय इराण आहे आणि इकडे खाली काय कतार आहे. ओके, तर बघा हे साऊथ पार्स आणि नॉर्थ फील्ड. आता हे लक्षात घ्या, हे पर्शियन आखातातील स्थित असलेले जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. आणि त्यानंतर हे क्षेत्र इराण आणि कतार या 2 देशाच्या दरम्यान विभागलेलं बघायला मिळतं. आणि इराणच्या ताब्यामध्ये हा साऊथ पार्स आहे, तर कतारच्या ताब्यामध्ये नॉर्थ फील्ड आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. हे चर्चेत असलेले ठिकाण परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे काय समजून घेऊयात. बघा होर्मुझची सामुद्रधुनी तर पर्शियन आखात आणि ओमान चे आखात यांना जोडणारी एक अत्यंत महत्त्वाची सामुद्रधुनी आहे. ही आहे ती बघा, हे असं उंच ठिकाण असलेलं एकदम छोटा भाग. आणि जगातील 20% तेलाची जी काय आयात निर्यात आपण म्हणू फक्त, ही इथूनच होते बरं का. म्हणून ही जागतिक तेलाची जी काय बाजारपेठ आहे ही इथे बघायला मिळते. त्यानंतर परत पुढे वगैरे आफान इंडस्ट्रियल सिटी ही जी आहे ही कुठे बघायला मिळते, जगातील सर्वात मोठे लिक्विफाईड नॅचरल गॅस प्रोड्यूस करणारं हे एक केंद्र आहे. आणि जे कतारमध्ये आपल्याला बघायला मिळतं, कुठे, कतारमध्ये, लक्षात राहू द्या. आणि IRGC काय आहे तर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आहे. आणि जे इराणची ती काय आहे, एक सशस्त्र दल आहे ज्याची स्थापना 1979ला झाली होती. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. एक शेवटचा प्रश्न, मार्च 2026 मध्ये इराणने क्षेपणास्त्राचा हल्ला केलेले
लाफान इंडस्ट्रियल सिटी ही जगातील सर्वात मोठी लिक्विफाईड फॅसिलिटी सिटी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? आणि आत्ताच आपण पाहिलं आहे तो जो देश आहे तो कोणता देश आहे? कतार आहे. लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, आणि इथे एक क्लिअर करा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑपरेशन इपिक फ्युरी हे जे आहे, अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश एकत्र येऊन त्यांनी इराणवरती हल्ला केला होता आणि ऑपरेशनचं नाव दिलं होतं इपिक फ्युरी. आणि याचा प्रतिकार करण्यासाठी इराणने काय केलं? ऑपरेशन टू प्रॉमिस या पद्धतीचं ऑपरेशन चालवलं होतं. एवढंच महत्त्वाचं आहे, बाकी काय गरजेचं नाही आहे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि आजचे प्रश्न हे या पद्धतीचे होते. उद्या पण आपण चांगल्या पद्धतीने प्रश्न तयार करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपले लेक्चर व्यवस्थित बघत राहा. सकाळी रोज मी 10 प्रश्न घेऊन येत असतो. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.